कल्याण पूर्वेतील मानेरे गावात सोसायटीच्या थकीत मेंटेनन्सवरून चेअरमनवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मिळालेल्या माहितीनुसार मानेरे गावातील एका सोसायटीत दत्तात्रय निकम हे चेअरमन म्हणून काम पाहत होते। याच सोसायटीत राहणारे साईनाथ राठोड यांच्याकडे 2025 सालचा सोसायटी मेंटेनन्स अनेक दिवसांपासून थकीत होता। याबाबत दत्तात्रय निकम यांनी सोसायटीचे सदस्य तुषार वांद्रे यांना ही माहिती दिली। 7 मार्च रोजी दत्तात्रय निकम यांनी साईनाथ राठोड यांच्याकडे थकीत मेंटेनन्स भरण्याबाबत विचारणा केली, मात्र साईनाथ राठोड यावर संतापले। त्यांनी निकम यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। याच वेळी साईनाथ राठोड यांचा मुलगा देखील घटनास्थळी आला। माझ्या वडिलांशी वाद का घालत आहात असे म्हणत दोघांनी मिळून दत्तात्रय निकम यांच्यावर लाकडी दांडक्याला केला। निकम गंभीर जखमी झाले। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ दत्तात्रय निकम यांना रुग्णालयात दाखल केले। या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बाप-लेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण।